नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवमराठा। अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र केली आहे। गुरुवारी कोठला परिसरातील राज चेंबर येथील 6 बेकायदेशीर दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। तसेच राज चेंबरच्या साइड मार्जिन मध्ये बांधण्यात आलेली दुकाने आणि हॉटेलची बांधकामे हटवण्यात आली। या बांधकामांना 1.5 महिन्यांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। अतिक्रमण धारकांनी न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु विनापरवाना बांधकामांना न्यायालयाने स्थगिती नाकारली। त्यामुळे महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी अहिल्यानगर येथील अखंड मराठा समाज, मराठा सेवा संघ, प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। तर पाहूयात। जय जिजाऊ, जय शिवराय। आज म्हणजे मराठा म्हणूनच नाही तर 18 पगड जातीचा सगळाच समाज इथं एकवटला आहे। कारण महाराष्ट्रात नेहमीच प्रत्येक महापुरुषांबद्दल जे वाईट बोललं जातं त्याचं कुठं नाही तर कुठं उद्रेक होणार आहे, हे आज याच्यातून दिसत आहे। प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, या लोकांनी नेहमीच छत्रपतींबद्दल असेल, इतर महापुरुषांबद्दल असेल जी बदनामी चालवलेली असेल ती ह्या सरकारने थांबवावी। पण 1918ला म्हणजे 1811ला जी मल्हारराव चिटणीसांची बखर ही त्यांनी लिहिली, ती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर कमीत कमी 111 वर्षांनी लिहिली गेली। तिचा संदर्भ धरून आज जे काही लिखाण होतंय चुकीचं आणि त्या लिखाणावर बोलल्या जातं, म्हणजेच तो जो चिटणीस होता तो चिटणीस बाळाजी आवजी आणि खंडोजी चिटणीस यांचा पंतू नातू आहे। मग आता तुमच्या लक्षात येत असेल, बाळाजी असेल, खंडोजी असेल, आनाजी पंत असेल, दत्तोजी पंत असेल, यांना हत्तीच्या पायाखाली संभाजीराजांनी का दिलं? हे त्यांचे स्वराज्यद्रोही जे लोक होते, छत्रपतींना मारण्याचा प्रयत्न करणं, संभाजीराजांना पकडून देण्याचा प्रयत्न करणं, स्वराज्याविषयी कायम विद्रोही वागणं, म्हणून संभाजीराजांनी शेवट त्यांना एकदा सोडलं पण होतं, कारण स्वराज्यासाठी त्यांचे योगदान होते म्हणून। पण त्यानंतर त्यांचं कृत्य थांबना म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं आणि त्यांचे नातू पंतूंनी जे खबर लिहिल्या ते आज आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला त्यांना छत्रपतींविषयी, समाजाविषयी, बाकीच्या महापुरुषांविषयी समोर येऊन काही करता येत नाही, तर लिखाणाद्वारे ते बदनामी करतात। आणि त्या बदनामीच्या आधारे आज त्यांचीच ही पिलावळ असेल कोरटकर सारखी, ते त्याचा आधार घेऊन छत्रपतींबद्दल एकेरी बोलणं, छत्रपती पळून गेले, बाजीप्रभू होते, ठीक आहे, बाजीप्रभूचा आम्हाला पण अभिमान आहे ना, पण बाजीप्रभू होते म्हणून ते वाचले असं बोलणं म्हणजे हे खूप क्लेशदायक आहे। माझी देवेंद्र फडणवीसांना एक विनंती असेल या माध्यमातून, मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्हीच आहेत, जर एखादा व्यक्ती तुम्हाला एका जातीत बांधून ठेवत असेल, तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही समाजाला सारखा न्याय द्यायला पाहिजे। आणि तो माणूस सांगतो की आमच्या समाजाचा, ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री झाला, आमचं तुम्ही काही करू शकत नाही, मग या मग आमचे मराठ्यांचे मुख्यमंत्री होते, पण आम्ही असं जातीय द्वेष कधी निर्माण होऊ दिला नाही आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पण होऊ दिलं नाही। तर देव हो, तुम्ही स्पेसिफिकली हे सांगायला पाहिजे, पत्रकार परिषद घ्या, पत्रकारांपुढे सांगा, मीडिया पुढे सांगा, ट्विट करा आणि त्या कोरटकर जो बोललाय त्याचं विधान तुम्ही खोडून काढा, अशी मी या सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो देवाभाऊंना का भाऊ तुम्ही लवकरात लवकर बोलतो व्हा आणि व्यक्त व्हा आणि कोरटकर जो बोललाय त्याच्यावर तुम्ही स्वतः एक गृहमंत्री म्हणून कारवाई करा, अशी आम्ही या सर्व 18 पगड जातीच्या बहुजनांच्या माध्यमातून विनंती करतो। आज या ठिकाणी निषेधासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तर प्रशांत कोरटकर नावाचा जो माणूस आहे तो मराठा समाजामध्ये आणि ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायचं ही विकृती पुढे आलेली आहे। जो छत्रपतींविषयी अवमानकारक बोलला तर त्याचा हा कठोर शब्दामध्ये आम्ही निषेध तयार करण्यासाठी इथं आलेलो होतो। परंतु ब्राह्मण नेते देवेंद्र फडणवीस जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर आज ते मुख्यमंत्री झाले तर ते समाजाचे राहिले नाहीत, ते पूर्ण महाराष्ट्राचे झाले। तर आम्ही त्यांना आता देवाभाऊ म्हणायला सुरुवात केलेली आहे। तर देवाभाऊंना आमची विनंती आहे की हे जे जातीमध्ये विष पेरायचं काम कोरटकर करतोय त्याला लवकरात लवकर गुन्हे दाखल करावेत। कारण जर इथं अनेकदा मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु कुणी असं मराठ्यांनी असं दुसऱ्या दादागिरीची भाषा केली नाही, जातीचा उल्लेख करून की आमचा मुख्यमंत्री अशी भाषा कुणी केली नाही। जर हे कोरटकर जे बोलतात तर यांच्यावरती पायबंद घालण्याचं काम
काम लवकरात लवकर त्यांनी करावं, कारण गृह खातं सुद्धा त्यांच्याकडेच आहे आणि त्यांनी या ठिकाणी ते म्हटलेले आहेत की मी पुन्हा येईन. तर ते पुन्हा आलेत आणि त्यावेळेस मागच्या वेळेस ज्यावेळेस आले होते त्यावेळेस पण वेगवेगळ्या घटना मराठा समाजाविषयी घडल्या होत्या आणि त्यांना त्या व्यवस्थित हाताळता आले नाही. आता किमान आज आम्ही त्यांना पंताऐवजी देवाभाऊ म्हणायला सुरुवात केली, तर किमान त्यांनी याच्यामध्ये कारवाई करावी. देवाभाऊंनी या ठिकाणी आम्हाला समाजाला एक सांत्वनपर कृती म्हणून त्या कोरटकरला लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. याच्यासाठी आम्ही इथं देवाभाऊंना विनंती करतो की देवाभाऊ तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा ब्राह्मण हा वाद वाढू नये म्हणून त्यांनी लवकर त्या कोरटकर नावाच्या विकृताला अटक करावी. महापुरुषांबद्दल सातत्याने RSS संघटना हे मनुवादी विचारसरणीचे जे लोक आहेत, संकुचित वृत्तीचे लोक आहेत, हे सातत्याने त्यांची अवहेलना करीत आहेत. अपशब्द वापरून त्यांचा अपप्रचार करीत आहे आणि सरकार त्या अशा लोकांना पाठीशी घालीत आहेत. त्यामुळं त्या घटनेचा जे नागपूरमधील जे काय प्रशांत कोरटकर यांनी जे काय फोनद्वारे महापुरुषांबद्दल जे काय अपमानास्पद शब्द वापरले त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्वारगेट पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात ज्या युवतीवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचारासंदर्भात बी आज आम्ही जाहीर निषेध नोंदवलेला आहे. तसेच हे जो कोरटकर आहे त्यांच्यावर नगर जिल्ह्यातच गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्यावर इथं कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांबद्दल जे काही अपशब्द बोलले जात आहेत, सातारकर असेल किंवा आता नुकतेच जन्माला आलेले कोरटकर असतील, प्रशांत कोरटकर यांच्याविषयी जर ह्या सगळ्यांनी जर आपण सगळ्या मराठा समाजाने शांत भूमिका घेतली तर अजून अशी पिल्ले काही आहेत उगवत येतील आणि आपल्या छत्रपतींबद्दल प्रत्येक जण काही ना काही वेगळ्या भाषेमध्ये आपल्याला बोलतील. आता शासनाला एकच सांगणं आहे की आता जर तुम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर आता सगळा मराठा समाज हा एकवटेल आणि त्यांना शासन आम्ही देऊ, तुमच्यापर्यंत आम्हाला यायची आवश्यकता पडणार नाही. पण मी हात जोडून विनंती करते शासनाला की त्यांनी याच्यावरती गांभीर्याने दखल घ्यावी आणि कोरटकर असे जे कोरटकर आणि सातारकर आलेले आहेत जन्माला यांना वेळीच जिजाऊ ब्रिगेडनी बेटतीने सांगत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांकडे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या थकीत देयकांमुळे त्रस्त झालेल्या ठेकेदारांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. थकीत देयके त्वरित न मिळाल्यास सर्व विकास कामे थांबवण्याचा इशारा ठेकेदारांनी राज्य शासनाला दिला आहे. आज आम्ही सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ठेकेदार ज्यांचे मागील 3 वर्षापासून बिल प्रलंबित आहेत व हे महाराष्ट्र शासन गेल्या 3 वर्षापासून आम्हाला अल्पनिधी देत आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर 15% प्रत्येक वेळेस कमी निधी येत आहे व त्याच्यामुळं आज आमच्या बऱ्याचशा ठेकेदारांवर आमच्यावर अवलंबून असलेल्या आमचे कर्मचारी, मजूर वर्ग व सप्लायरवर आज उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या सर्व ठेकेदार बंधूंना त्यांचे मशिनरीचे हप्ते न गेल्यामुळे बँकेच्या नोटिसा आल्या आहेत व काही ठेकेदारांना जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही आंदोलन करण्याचा घाट घातलेला आहे. आज आपल्या जिल्ह्यातून विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर असतील, कर्मचारी असतील, सर्व ठेकेदार असतील, त्यांचे वाहनं, त्यांचे सर्व स्टाफ, त्यांचे इतर बांधकामासाठी लागणारे JCB, RMC, रोलर हे घेऊन मोठ्या प्रमाणात इथं आम्ही आज अधीक्षक अभियंता यांच्या इथं आलो आहोत. ठेकेदार बंधू हा समाजाचाच एक भाग असून कुठल्याही पद्धतीने तो जनतेला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याच्यासाठी त्याचं कायम समाजाचं दायित्व असतं. त्या पद्धतीने आज आम्ही हा जवळजवळ 1.5 किलोमीटर कार्यकारी अभियंता अहमदनगर, अहिल्यानगर ते अधीक्षक अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर असा 1.5 किलोमीटरचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढलेला आहे व जनतेने सुद्धा या मोर्चासाठी थांबून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की जर कुठल्याही घटकाला काम करून जर पैसे मिळाले नाही तर तो घटक जिवंत राहू शकत नाही. तसं आम्ही निवेदन आज अधीक्षक अभियंता भाविस्कर साहेब यांना दिले आहे. त्यांनी आमचे निवेदन स्वीकार करून आम्हाला आश्वासित केलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, आमचे जे प्रलंबित बिल आहेत हे लवकरात लवकर मिळतील या स्वरूपाचं शासनाला ते पत्र लिहून कळवणार आहेत व आम्हाला हे गेल्या 3 वर्षापासून जे प्रलंबित देयके मिळाले नाहीत त्यामुळं जो काही शासनाच्या जाचक अटी आहेत त्या अटीमध्ये काही ठेकेदारांना दंडाच्या नोटिसा आल्या आहेत, काही ठेकेदारांना भाववाढ फरक मिळत नाही. या सर्व मागण्या मान्य करून 31 मार्च 2026 पर्यंत 2023 नंतरचे सर्व कामांना सरसकट मुदतवाढ देण्याचे त्यांनी विनादंड मुदतवाढ देण्याचे त्यांनी मान्य केले आहे व त्यांच्या विनंतीला मान देऊन या शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही हे आमचं आंदोलन आज इथंच थांबवत आहोत. परंतु आंदोलन जरी आज इथं थांबलं तरी पण असं काही सांगता येणार नाही की बा आम्ही थांबलो म्हणजे थांबलो. दरे साहेब यांनी सर्व आपण सांगितलं आहे. आम्ही जरी हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जरी केलेलं असलं तरी पण आज शासनाच्या कुठल्याही खात्यामध्ये पाणी पुरवठा योजना असो, सार्वजनिक बांधकाम खात्याची कामं असो, इरिगेशनची कामं असो किंवा प्रधानमंत्री आणि ग्रामसडक योजनेची कामं असो, कुठल्याही खात्यामध्ये सरकार निधी पाठवत नाही. म्हणजे सरकारने खूपच असं कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय चालवला आहे. तो त्यांनी थांबवावा. आणि आजचं जे आमचं आंदोलन आहे हे फक्त धरणं आंदोलन आहे. या ठिकाणी फक्त आम्ही ह्या ऑफिसमध्ये धरणं धरलेलं आहे. परंतु आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन आम्ही आज स्थगित करत आहोत. परंतु आमचं 1 तारखेपासून किंवा पुढे जेव्हा आमच्या राज्याची स्तरीय जी काय आमची संघटना आहे त्यांचे आम्हाला जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम बंद आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन काहीही आंदोलन आमच्याकडून होण्याची शक्यता आहे. कारण आम्हाला जर निधी मिळाला तर आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. सर्वांवर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. तरी शासनाने लवकरात लवकर आम्हाला निधी द्यावा एवढी आमची पुनश्च विनंती. आता शेवटची आम्ही फक्त घोषणा देतो तेवढे हे करा. थँक्यू. मी नगर जिल्ह्यात डांबर सप्लाय करत असतो. तर माझे 1 वर्षापासून सर्व ठेकेदारांनी माझे बिल थकवले आहे. तरी सरकारला माझा विनंती आहे सर्व ठेकेदारांचे बिल लवकर देण्यात यावेत. त्यामुळे आमचं पण काम मार्गी लागेल असं. पेमेंट सुद्धा होत नाही. मी LDO सप्लायचं काम करतो. त्यासाठी मी यांना सर्व कॉन्ट्रॅक्टरांना खूप बरेच वर्षापासून सप्लाय देत असतो. आज अशी परिस्थिती झाली आहे की पेमेंटचा यायचा विषय नाही आहे. त्या ते 6-6 महिने 8-8 महिने पेमेंट देत नाही. पहिले हीच विषय होता की पहिले ॲडव्हान्समध्ये पेमेंट किंवा फास्ट पेमेंट भेटायचा. आजची परिस्थिती अशी आहे की पेमेंटला 1-1 वर्ष होतोय अजून पेमेंट आहे ना आम्हाला. त्यामुळे शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा मार्ग काढून सगळ्यांना मार्गी लावून द्यावा. नगर शहरासह जिल्ह्यात ध्येय मल्टीस्टेट नावाने शाखा उघडून ठेवीदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी रोहिदास सत्यदेव कवडे याला तोफखाना पोलिसांनी 9 महिन्यानंतर अटक केली आहे. त्याला मुंबईतील बदलापूर येथून ताब्यात घेण्यात आले. ध्येय मल्टीस्टेटच्या संचालकांनी 112 ठेवीदारांना 5,78,65,000 रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी सुजाता संदीप नेवसे यांच्या तक्रारीवरून संस्थेचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे आणि संचालक राहुल बबन कराळे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहिल्यानगरमधील कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याची खात्री कुटुंबियांना पटली. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलीस ठाणे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 60,500 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे। सुनील कुमार पृथ्वीराज वर्मा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर शहरातील स्वस्तिक चौक येथील पुणे बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका प्रवासी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे। रेखा लक्ष्मीकांत पाटोळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। केडगाव येथील श्रीमंत सद्गुरू शंकरशेठ महाराज मठाने 17 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच वेळी 1313 अग्निकुंडांचा महायाग करून विश्वविक्रम रचला आहे। या विक्रमी महायागाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे। महाशिवरात्रीच्या शुभ दिनी या विक्रमाचे प्रमाणपत्र मठाधिपती अशोकदादा जाधव यांना प्रदान करण्यात आले। मठाधिपती अशोकदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महायागात 1313 यजमानांनी एकाच वेळी अग्निकुंड प्रज्वलित केले। या महायागात 13,000 भाविकांनी सहभाग नोंदवला होता। या विक्रमी महायागाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे। जय शंकर सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त आज जमलेला हा अथांग जनसमुदाय आणि सद्गुरू शंकर महाराजांचा आणि सद्गुरू दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जे काही धर्मकार्यासाठी भगवंताने एक नियोजित केलेले चैतन्यमय सेवा, यज्ञ सेवा म्हणजे हे पूर्व म्हणजे कलियुगामध्ये, द्वापर युगामध्ये, त्रेता सतयुगामध्ये जे काही यज्ञ सेवेची परंपरा होती, हीच यज्ञ सेवा भगवंत आपल्याकडून निमित्त मात्र करून घेत आहे। आणि आपण जे काही दत्तयागाचं नियोजन करत आहे, दत्त म्हणजे देणारा भगवंत, आणि ह्या दत्तयागाचं सुटसुटीत आपल्या जनतेला आणि आपल्या लोकांना सहजरित्या तो यज्ञ सेवा घडून येण्यासाठी हा चाललेला एक जे काही भगवंतानी एक नियम, भगवंतानी एक चैतन्यमय अनुष्ठानात्मक करून आमच्याकडून जी काही सेवा भगवंत करून घेतात आहे ती भगवंत एक सोज्वळ मनाने आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे। याच्या आधी नारायणपेठ येथे 1101 अग्निकुंडात्मक दत्तयाग झालता। आम्हाला वाटलं होतं त्यावेळेस आता हा भरपूर मोठा होईल, पण त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आतच परत 1313 कुंडात्मक दत्तयाग सेवा महाराजांनी करून घेतली। आता परत मायंबा येथे 2 तारखेला 500 कुंडात्मक नवनाथ याग आहे। त्यानंतर 10 एप्रिलला खानिपनाथ येथे 500 कुंडात्मक नवनाथ याग आहे। ही भगवंताच्या कृपा आहे। आज ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा 101 कुंडात्मक रुद्रयागाची सेवा भगवंतांनी करून घेतली। आणि याने काय होतं की धर्माचे अनेक लोक एक संघटित होऊन एक समाजाची सेवा, म्हणजे एक आपण नाव जर घेतलं ओम नमः शिवाय किंवा ओम गुरुदेव दत्त, तर ते एक नाव होतं, पण हेच 1000 लोकांनी मिळून घेतलं तर 1000 गुणिले आपण 1000 नामाच्या होत्या घेतल्या आणि 1000 लोक असेल तर 10 लाख नामाचं हवन 1 तासात घडतं। ही संघटनेची शक्ती आहे आणि नामस्मरणाची ताकद आहे। जेणेकरून धर्माचं कार्य, लोकांना यज्ञाची आपुलकी वाटते, यज्ञाची सेवा, आणि आपल्या धर्माची जी सनातन परंपरा आहे, धर्माची जी काय शुद्ध आहे, धर्माची जी काही तृप्ती आहे, नामस्मरणाची जी महती, हीच नामस्मरण करत असताना ज्या काय स्वाहाकार रूपी आपण अवथ्या देतो आणि अग्नि नारायणाला, यज्ञ नारायणाला जी काही तृप्तता मिळते, यातनं भगवंताची प्रत्येकावर कृपा भेटते आणि अनेक डिव्होटीजला, त्यामुळं अनेक लोकांना नाना प्रकारे त्यातले अनुभव येतात। यामुळेच हा समाज एकत्र आणण्याचं काम सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करतात, ते करत राहतील आणि त्यांनी आम्हाला अनेक ह्या सर्व सेवकांना अशीच ताकद देव, असंच मोठं कार्य त्यांनी करून घेऊ, हीच मी महाशिवरात्री दिवशी शंकररावांना प्रार्थना करतो। आणि मिळालेले हे सगळे पुरस्कार, एशिया बुक, इंटरनॅशनल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, विश्वरत्न, जे काही भारतीयरत्न, विश्वरत्न पुरस्कार, हे सर्व, हे जे काही सगळे पुरस्कार हे सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चरणी समर्पित आहेत आणि त्यांच्या चरणी समर्पित राहतील, कारण ते आहेत म्हणून हे सगळं कार्य आणि त्यांच्याचमुळे हे सगळं घडते। अशीच त्यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांवर, सर्व भक्तमंडळ अशीच कृपा राहावी। जय शंकर। नमस्कार, मी अशोक आदक, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे मी। आणि आता हा जो रेकॉर्ड झाला आहे तो रेकॉर्ड काय त्याच्याबद्दल आपण 2 मिनिटं बोलू। जय शंकर सेवा मंडळ त्यांनी काय रेकॉर्ड केलाय की मॅक्सिमम फायर पिट्स महादत्त यज्ञ जो होता त्यासाठी केला रेकॉर्ड, आणि लिडरशिप कोणाची अशोक दादांची आहे, ते आपल्या समोरच आहेत। हा नोव्हेंबर 17 2024 झाला होता आणि 1313 हवन त्यावेळी यूज केले होते आणि 1313 यजमान होते त्यावेळेला महादत्त यज्ञासाठी, आणि टोटल 13,000 DOT होते। आणि हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ तर्फे कन्फर्म झालेला आहे 2025 ला। थँक्यू। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायद्याची अवहेलना थांबवावी अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। शासकीय कार्यालयांमधून माहिती मिळत नसल्याने आम्ही 10 जुलै 1997
ते 12 जुलै 1997 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर बेमुदत उपोषण केले होते. दिनांक 11 जुलै 1997 रोजी माननीय अण्णा हजारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्राध्यापक गौरव प्रधान, त्याचप्रमाणे कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांना आम्ही आमदार, खासदार आणि विरोधी पक्षनेते यांना शासकीय माहिती देण्यात येऊ नये असे परिपत्रक दाखवले. माननीय अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशात माहिती अधिकार कायदा लागू करणार असल्याचे आंदोलनस्थळी जाहीर केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही 1923च्या गोपनीयतेच्या कायद्याची होळीसुद्धा 12 जुलै 1997 रोजी केली होती. हे माहिती अधिकाराचे महाराष्ट्रातील सर्वात पहिलेच आंदोलन होते. यथावकाश माहिती अधिकार कायदा देशभरात लागू झाला, परंतु सध्या या कायद्याची अवहेलना होते आहे. आपण जर पाहिलं तर अर्ज केल्यानंतर विहित मुदतीत माहिती दिली जात नाही. प्रथम अपील केल्यानंतर त्याच खात्याचे वरिष्ठ असल्यामुळे ते त्यांच्या कनिष्ठांच्या चुकांवर पांघरून घालतात. द्वितीय अपील किती दिवसात निकाली काढायचे याचे अद्याप शासनाने काही आदेश दिलेले नाही, त्याला काही मर्यादा नाही. त्यामुळे द्वितीय अपीलात उशिरा मिळणारा न्याय हा अन्यायच ठरतो. यास्तव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षात माहिती अधिकार कायदा कसा राबवला गेला याचा तपास करण्याची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे. सुधीर बद्रे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनसंघ. महाशिवरात्रीच्या पावन दिनी द मिस्टिक आय या संस्थेने केशर गुलाब मंगल कार्यालयात ध्यानधारणा आणि भजन संध्येचा अनोखा संगम घडून आणला. या कार्यक्रमात भाविक मंत्रमुग्ध झाले. तसेच भगवान शिवाची आराधना करताना ध्यानाला विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीला जागरण आणि भजन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. लालचंद मुनोत, सुकांता मुनोत, आनंदराम मुनोत, कमल मुनोत आणि द मिस्टिक आयच्या संचालिका साक्षी मुनोत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आजपर्यंत जे मेडिटेशन केले, पण हा काहीतरी वेगळाच होता. मेडिटेशन खूप भारी, म्हणजे त्याला शब्दच नाही. शिवजीची ती महिमा सांगितली त्यांनी, त्याबद्दल खरंच म्हणजे खूप त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि शिवतांडव म्हणजे त्यांचे जे शब्द उच्चार होते ते इतके फास्ट, ते आम्हाला त्यांच्या म्हणजे ह्याच्यात शब्दात वर्णनच करता येत नाही. खूप म्हणजे खूपच भारी. आणि भजन तर खूपच छान झाले. म्हणजे आजपर्यंत मी भजन संध्या पण ऐकलेली, पण एवढी छान भजन संध्या पहिल्यांदा. आणि मेडिटेशन तर खूपच असं, म्हणजे आजची महाशिवरात्र सफल झाली आमची. म्हणजे जसं काय शिवजी साक्षात आमच्या अंगात आले असं झालं आम्हाला. नाही, खूपच भारी, खूप सुंदर झालं. भजन संध्या पण फार छान झाली आहे. आणि आज आम्हाला खूप इंटरेस्ट आला त्याच्यात. आजपर्यंत मेडिटेशनमध्ये एवढ्या वेळ कधीच बसलो नव्हतो, तर आज आम्हाला फिलिंग खूप, अनुभव खूप छान झाला. म्हणजे त्यांनी आज पहिल्यांदाच अनुभव आलेला आहे. साक्षी मॅमचं मेडिटेशन मी हे 3ऱ्यांदा केलं आहे. मला खूप छान वाटतं, खूप रिलीफ होतो, बॉडी हील झाल्यासारखं फील येतो. आणि जे काही त्रास असतील बॉडीचे ते कमी झाल्यासारखे वाटतात. आणि आजचं तर मेडिटेशन खूप छान होतं. संध्या खूप छान होती. संध्या इतके छान गाणे, म्हणजे शिवरात्रीची ही संध्या भजन संध्या खूप छान होती. खूप छान गाणी, खूप छान भजन, खूप मन एकदम रिलॅक्स झालं. आणि आजचं मेडिटेशन पण खूप छान झालं. एकदम साक्षात महादेव समोर असल्यासारखे वाटले भव्य रूपात. आणि एकदम छान, म्हणजे मला एकदम घरी गेल्यानंतर पण अशी एकदम शांतता फील होते आणि खूप शांत वाटतं. एक छान एक्सपिरियन्स येतो आफ्टर मेडिटेशन. एक्सपीरियंस होता. फर्स्ट टाइम ऐसे डिवाइन से कनेक्टेड फील हुआ. तो थैंक यू साक्षी, अमेजिंग एक्सपीरियंस. थैंक यू साक्षी. नमस्कार, मी अनुरिता झगडे. आज द मिस्टिक आय या संस्थेमार्फत साक्षी मुनोत हिने भजन संध्या आणि मेडिटेशनचा एक उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन नगर शहरातील सर्व नागरिकांना ताणतणावापासून मुक्ती कशी मिळायला पाहिजे यावर एक छान कार्यक्रम घेतला. आणि खरोखर खूप दिवसांनी आज एक वेगळाच कार्यक्रम अनुभवता आला. आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज ताणतणावांना सामोरे जात असतो आणि यातून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच मेडिटेशन हे आपल्याला मदत करतं. आणि आज साक्षीने मेडिटेशन घेऊन खूप छान आम्हाला एक वेगळीच अनुभूती दिली. नगर शहरामध्ये असे कार्यक्रम वरच्यावर व्हायला पाहिजेत असं मला नक्कीच वाटतं. सर्व नगरकरांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साक्षीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
मी चंद्रकांत पुंड. आज जो आम्ही ध्यानाचा जो एक्सपिरियन्स घेतला आहे अत्यंत उत्कृष्ट होता. पूर्ण शरीर हलकं झालं आहे आणि पूर्ण स्ट्रेस याचा निद्रा झालेला आहे. पूर्ण निगेटिव्हिटी आमची इथं संपलेली आहे आणि मी असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजेत नगरमध्ये, याची माझी एक विनंती राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. केडगाव येथे एका महिलेचा गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी 24 तासांच्या आत कर्जत येथील माळी गल्ली येथून अटक केलेली आहे. सारस दत्तू सुरवसे असे या आरोपीचे नाव असून त्याला 26 फेब्रुवारी रोजी पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे आरोपीला लवकरच अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. डॉक्टर सुप्रिया जैन यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी त्या रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट लंडन युकेच्या फेलो म्हणून उत्तीर्ण झाल्या. 26 फेब्रुवारी रोजी लंडनमध्ये झालेल्या समारंभात त्यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच या फेलोशिपमुळे डॉक्टर सुप्रिया जैन यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव झाला आहे. अहिल्यानगरच्या लेकीने लंडनमध्ये मिळवलेल्या या यशामुळे शहराची मान उंचावली आहे. शहरातील माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महानगरपालिकेने अखेर हटवली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत अहिल्यानगरच्या देवदत्त प्रवीण गुंडू यांनी 100 किलो वजनी गटात 1 रौप्य आणि 3 कांस्य पदके मिळवून दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 4 प्रकारच्या स्पर्धा होत्या. यामध्ये पूर्ण पॉवरलिफ्टिंग, पुश पुल ओनली डेडलिफ्ट आणि ओनली बेंच प्रेस या स्पर्धांचा समावेश होता. आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे 1 ते 31 मार्च या कालावधीत विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी मानव सेवेची शिकवण आणि आदर्श ऋषीजी मसा यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रुग्ण तपासणी करण्यात येणार आहेत. अहमदनगर सीए शाखा आणि विद्यार्थी शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार WIRC तर्फे प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार 2024 ते 25 या वर्षासाठी जाहीर करण्यात आला असून मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात हा गौरव प्रदान करण्यात आला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या प्रेरणेने येथील बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखा आयोजित आणि कैलासवासी परीक्षित कुलकर्णी एज्युकेशन सोसायटी राहुरी यांच्या वतीने पिनॅकल क्लिनिक आणि डेंटल केअर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 52 सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.